नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपण गव्हर्मेंट MBBSचा या वर्षीचा म्हणजे 2026चा एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत. आणि हा महाराष्ट्र स्टेटसाठी आपण बघणार आहोत, कॅटेगरी वाईज बघणार आहोत. पहिली आहे ओपन कॅटेगरी. ओपन कॅटेगरीसाठी कट ऑफ असेल 506 पर्यंत. सेकंड आहे EWS कॅटेगरी. EWS कॅटेगरीसाठी कट ऑफ असेल 488. पुढे ACBC कॅटेगरी आहे, त्यासाठी कट ऑफ असेल 501. OBCसाठी कट ऑफ असेल 503. VJ कॅटेगरीसाठी कट ऑफ असेल 473. ST कॅटेगरीसाठी कट ऑफ असेल 336. SCसाठी कट ऑफ असेल 425. NTBसाठी कट ऑफ असेल 448. NTCसाठी 496 आणि NTDसाठी असेल 500. हा आहे एक्सपेक्टेड कट ऑफ फॉर गव्हर्मेंट MBBS या वर्षीसाठी. मग या दिलेल्या मार्कांपेक्षा 3-4 मार्क जर जास्त असतील तर बहुतांशी गव्हर्मेंट MBBSला ॲडमिशन मिळू शकतं. आता आपण प्रायव्हेट MBBSचा या वर्षीचा एक्सपेक्टेड कट ऑफ किती येऊ शकतो ते आपण बघूया. आता प्रायव्हेट MBBS की ज्याला आपण सेमी गव्हर्मेंट बोलतो, त्याचा आपण एक्सपेक्टेड कट ऑफ या वर्षीचा बघणार आहोत कॅटेगरीनुसार. बघा, पहिली कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी. त्यासाठी कट ऑफ असेल 478. प्रायव्हेटमध्ये EWS येत नाही. SABCसाठी कट ऑफ असेल 473. OBC कॅटेगरीसाठी कट ऑफ असेल 476. VJसाठी 460. ST कॅटेगरीसाठी कट ऑफ असेल 326. SCसाठी असेल 420. NTBसाठी 434. NTCसाठी असेल 476 आणि NTDसाठी असेल 476. असा असू शकेल प्रायव्हेट MBBSचा म्हणजे सेमी गव्हर्मेंट MBBSचा या वर्षीचा एक्सपेक्टेड कट ऑफ. या मार्कांपेक्षा जर 4 ते 5 मार्क जास्त असतील तर सेमी गव्हर्मेंट कॉलेजला म्हणजे प्रायव्हेट MBBSला ॲडमिशन मिळू शकतं. आपण बघितलेलं आहे प्रायव्हेट MBBS आणि गव्हर्मेंट MBBSचा एक्सपेक्टेड कट ऑफ या वर्षीचा कॅटेगरीनुसार. आपण इथे थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथे थांबू. पुन्हा आपण भेटू असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन.